बघा, देवाची तुम्ही श्रद्धा करता, देवाला तुम्ही पूजता, हे झालंच पाहिजे महाराज. कारण कलियुगामध्ये नामस्मरणाने देव मिळतो. तुम्हाला सांगू का, तुमचा 10 लाखाचा बंगला, 20 लाखाची एफडी, रायला माडी घरकामाला गडी, रायला माडी घरकामाला गडी, संध्याकाळी पोरग घेतो थोडी थोडी, पोरग घेतो थोडी थोडी. नाही महाराज, नाही नाही, काही कामाचं नाही महाराज. कारण तरुण पिढी घडणं गरजेचं आहे, संस्कार घडणं गरजेचं आहे. या अशा मंदिरात येऊन लहान मुलांना आपले देव काय, आपले कल्चर काय, संस्कृती काय हे करणं गरजेचं आहे. नाहीतर काय, जमीन इकली बापाची, जमीन इकली बापाची, गाडी घेतली आपाची, त्याच्यावर बसवली लोकांची, म्हणतो काय टापे कोणाच्या बापाची. नाही महाराज. म्हणून बघा, भगवंताचं नामस्मरण गरजेचं आहे. तुम्ही भगवंताची श्रद्धा करा, तुम्ही भगवंताला भाजा, भगवंताला मनापासून बोलवा. का बरं भगवंत येणार नाही? तुम्हाला चला आता महाभारतामध्ये घेऊन जातोय. कौरव पांडव द्यूत खेळ खेळत होते. द्यूत खेळ, द्यूत कळतोय ना, सारीपाट. पूर्वी खेळल्या जायचा तो. आता ते मोबाईलवर चाललं लुड्डू, ते दाबलं का टुक 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 टुक. ते पूर्वी सारीपाट खेळला जायचा. तर शकुनी मामा होते त्यावेळेस. शकुनी मामानं काय केलं, खोट्या कवड्या वापरल्या आणि खोटा खेळ केला. आता शकुनी मामा गेले, पण शकुनी मामाचे वंशज पाठीमाग गावागावात सोडून गेले महाराज. शकुनी मामा गेले, पण गावागावात ते नाही का. एखाद्या गावात जर तुम्ही गेले ना माता माऊल्यांनो, खेडेगावात, गावात मोठी कमान असते आणि कमानीच्या शेजारी एखादं मोठं वडाचं झाड, पिपळाचं झाड, लिंबाचं झाड, आणि त्याला मोठा पारराव केलेला असतो. आणि ते शकुनी मामाचे 4-5 गावातले वंशज त्या पारावर बसलेले असतात, कट्ट्यावर. कोणी जर पाहुणे आले का, ते 4-5 IBN चॅनल, झी चॅनल ते बसेल राहत्या. कोणी जर गावात पाहुणा आला तर पहिले त्याला आडी ते, थांब थांब थांब, कोणाची इथं चालला? त्याची इथं काय रे भाऊ? काही नाही, तिची पोरगी आहे. काय जाऊ नको. म्हणजे ते गावगाव घर लिकी बाळीचे लग्न मोडणारे, सत्याला आडवे येणारे. आता तुम्ही एवढा सुंदर कार्यक्रम करता, त्या कार्यक्रमात खोडा घालणारे, हे असे आहेत महाराज शकुनी मामाचे गावगाव वंश. शकुनी मामाने काय केलं, खोट्या कवड्या वापरल्या आणि खोटा खेळ केला. आणि त्यामुळे माता माऊलीनं पांडव हारले. अरे आपली पत्नी देखील पांडव हारले. आणि धृतराष्ट्राचा प्रथम मुलगा दुर्योधन, त्याने आपल्या भावाला म्हणजे दुःशासनाला सांगितलं, अरे जा आणि मानामधून द्रौपदीला घेऊन ये. आणि तो दुःशासन चालत चालत गेला आणि दुःशासनाच्या पायात जोडे होते. त्याचा आवाज असा, ती कोल्हापुरी चप्पल घातल्यावर कसा कर 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 आवाज येतो, तसा महलात आवाज घुमला आणि गेला. आणि द्रौपदीला सांगितलं, चल तुला दरबारात बोलावलंय. द्रौपदी माता माऊलीनं यायला तयार होईना. मग त्या दुःशासनानं काय केलं, आमच्या द्रौपदी मातेचे केस हातामध्ये धरलं आणि द्रौपदी मातेला माता माऊलीनं फरा 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 द्रौपदी मातेला दरबारात ओढत आणलं. आणि द्रौपदी मातेला दरबारामध्ये ओढत आणल्यानंतर द्रौपदी मातेला अशी पुढे सरकावली. आणि द्रौपदी मातेच्या डोळ्यामध्ये अश्रू. द्रौपदी माता याचना करते, अरे या दृष्टाच्या तावडीमधून मला कोणीतरी सोडवा. कोणीच पुढे आलं नाही. दरबारामध्ये कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, 5 पांडव, 100 कौरव बसलेले होते. द्रौपदी मातेनं कटाक्ष टाकला पांडवांकडे. पांडवांना नजर खाली घातली. आपली पत्नी हारले होते. अरे कृपाचार्यांकडे पाहिलं, कृपाचार्याने नजर खाली घातली, द्रोणाचार्याने नजर खाली घातली. धावा केला द्रौपदी मातेनं. प्रत्येकाचा कोणी आलं नाही. आणि पापी कौरवांनी माता माऊलीनं काय केलं, द्रौपदी मातेचं वस्त्रहरण करायला सुरुवात केली. द्रौपदी माता याचना करते, अरे मला कोणीतरी वाचवा. कोणीच आलं नाही. मग द्रौपदी मातेनं काय केलं, कृष्ण भगवंताचा धावा केला. कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी. धावा केला कृष्ण भगवंताचा. कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी. माता माऊलींनो, देवाला जर तुम्ही मनापासून बोलवलं ना, देव आल्याशिवाय राहणार नाही. पण तुमची भक्ती तशी पाहिजे. द्रौपदी मातेनं बोलवलं. अरे कोण म्हणता देव येत नाही?
कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम द्रौपदी मैया जैसे बुलाते नाही. तुम्ही देवाला बोलवा, देव आल्याशिवाय राहणार नाही. पण आपली भक्ती, आय 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 आय, आपण देवाकडे जातो, खिशातून 4 आठाने काढितो, त्या दानपेटीत टाकीतो आणि देवाकडे हात जोडितो. देवा, हा साई अपार्टमेंट मध्ये मला 2.25 गुंठे जागा घ्यायची. देवा, मला माहित नाही, माझी जागा झाली पाहिजे. आमचे कॉलेजला जाणारे पोरं देवाकडे जातात, गणपती मंदिरामध्ये येतात, 4 आठाने टाकीत, देवाला काय मागित माहिती का? आपले कॉलेजला जाणारे, देवा मी तिच्या वाचून राहू शकत नाही. आपल्या हृदयामध्ये ती एकदम फिट्ट बसली. आणि देवा, तुला सांगतो, मला ती पाहिजे. गणपती बाप्पा, भोलेनाथ, साईबाबा, ती जर माझी झाली तर 3ऱ्या वर्धापन दिनाला मी पंगतच मी घेतो जेवायची, नाही तर 51 नारळाचा हार तुला घालितो देवाला. अवघडे महाराज. नाही 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 नाही, देवाकडे काय मागावं? नाही, अरे देवाकडे यावं. आणि तुम्हाला सांगतो, माता माऊलीनं देवाचं लक्ष असतं. सुदामा कृष्ण भगवंताकडे गेले, याचना करायला गेले होते. मित्र होता, पण कृष्ण भगवंताचं वैभव पाहून सुदामाला काहीच मागता आलं नाही. सुदामा विचार करत गेला, आपली पत्नी आता आपल्याला फार बोलन. तिला पाठवलं तर तुमचे मित्र 18 विश्व दारिद्र्य आहे, तुमचा मित्र जगाचा पालनहार आहे, त्याच्याकडे जा, काहीतरी मागून या. पण मित्र फार उच्च पदाला पोहोचला. आपला जर एखादा मित्र असेल ना सवंगडी, खरं सांगतो आजकालचं युग आहे, आपला जर एखादा सवंगडी बालपणीचा जर मित्र असेल ना, आणि आपल्याकडे 18 विश्व दारिद्र्य असेल, तुम्ही एखाद्या मित्राकडे जा आणि त्याच्याकडे काही आर्थिक मदत मागा. तो काय म्हणतो माहिती का? अरे अर्धा तासापूर्वी तू फोन करायचा ना मला, नाही तर व्हॉट्सअपला मेसेज टाकायचा, आत्ताच मी साडूला दिले रे पैसे. मित्र कोणी नाही कोणाच. पण त्यावेळेस सुदामेने काही मागितलं नाही, पण देवाला भाव कळतो तुमचा. देवाने सुदाम्याला सगळं देऊन मोकळे झाले होते. म्हणून देवाकडे गेल्यानंतर मागायची गरज नाही, देव येतो, त्याला सगळं कळतं तुमचं कायचं आहे. म्हणून देवाकडे गेल्यानंतर तुम्हाला सांगतो, देवाला सगळं कळतं. माता माऊलीनं एका ठिकाणी मी भंडारा गोंदियाला कथेला होतो, उदाहरण आलं, आठवलं म्हणून पाठवलं. आता आमचे 2 डॉक्टर साहेब बसले, तर त्यांचं पण थोडंफार सांगितलं पाहिजे. आता प्रमाणाला प्रमाण आठवलं, कडलक सर आणि आंबरे सर, म्हणून आपल्या फील्डचं थोडं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. कथेला गेलो गोंदियाला, 2रा दिवस होता. माता म्हणलं कान बारीक देऊन ऐका, 2रा दिवस होता आणि आपल्याच धर्मातला होता. आता तुम्हाला सांगतो, आपलेच आपल्याला आडवे येतात म्हणून आपला धर्म मागाय माता माऊली. हा 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 हा, चुलत्या देखत जर पुतण्याच्या कानामागं जर कोणी हाणली आणि एखादा जर सांगायला गेला चुलत्याला, अरे तुझ्या पुतण्याच्या कानामागं हाणले, तो म्हणतो त्या लायकीचाच हाणू दे म्हणे. असं आहे महाराज आजकाल. हा, गोंदियाला होतो कथेला आणि 2ऱ्या दिवसाची कथा संपन्न झाली आणि त्या कथेमध्ये मी देवाचं वर्णन केलं. आपल्याच धर्मातला होता, नास्तिक होता, तो माझ्याकडे आला, बरे महाराज तुम्ही फार देवाचं महत्व सांगितलं म्हणे, पण महाराज मला एक कळत नाही हो, आपले 33 कोटी देव म्हणे, कोटी बर का शब्द ध्यानात घ्या, देवांची कोटी आहे, करोड नाही, 33 कोटी देव म्हणे. तो बोलता बोलता बोलला एक ना धड, मला बोलायचं नाही व्यासपीठावर, पण लोक काय बोलतात हो, एकाच देवाची भक्ती करायची म्हणे, एका पक्षाचा निष्ठवान कार्यकर्ता जर आपण राहिलं तर ते लक्ष देतात, पण इकडून तिकडं तिकडून इकडं, सोमवार आला का वेगळा देव, मंगळवार आला का वेगळा देव, बुधवार आला का वेगळा देव, इतके देव का म्हणे. कुठल्या तरी एका देवाची भक्ती केली, पण तो मला सांगू राहिला अगदी कॉलर टाईट करून. आता सगळे आयोजक बसलेले आणि तिथं गावातले काही मला प्रश्न विचारायला, तर थोडंफार आपण येतं, आपल्याला थोडंफार कळतं, हातही बघत असतो आपण आणि घराचं वास्तुशास्त्रही कळतं आपल्याला. मग ते आले थोडं विचारायला, सांगत होता तो सगळं ते गावातलं खेडेगावातलं जमेल त्यांच्या समोर. हा मला अगदी खाली दाखवाय करता म्हणून राहिला, महाराज तुम्ही एवढं सांगितलं, मी त्याच्याकडे बघतोय, माझ्या बरोबरचे गायक बाकीचे कलाकार लोक पाहते. आता महाराज नाही येणे धरलाकडे खिंडीत सापडले महाराज, आता महाराजचं काही खरं नाही. मला म्हणे महाराज एका देवाची दुसऱ्या धर्मात पाहणं म्हणे, एकच देव आहे म्हणे. ऐकून घेतलं त्याचं सगळं, बोलू दे याला.
मग मी त्याला सांगितलं, म्हटलं अरे बाबा, म्हटलं आता याचं शंकेचं निरसन केलं पाहिजे, कारण उरलेले 5 दिवस मला तिथं काढायचे होते ना. 5 दिवस हा माझ्याकडे अगदी कॉलर ताट करून पाहिला असतो येणे, पण मला नजर खाली घालून कथा करावी लागली. म्हणलं आता 5 दिवस याच्या गावात थांबायचं, याचा प्रश्न बिकट आहे. मग मी त्याला सांगितलं आमच्या डॉक्टरी भाषेत, त्याला म्हणलं बाबा वर्षभर तू आजारी पडत असन का नाही? म्हणे हा ना म्हणे महाराज, पडतो ना म्हणे आजारी. म्हणलं वर्षभरात किती वेळा आजारी पडतो? काय सांगावं, तिने ते दिलं सोडून, तुम्हाला लगे तिची कथा पुराण सांगायला लागला. महाराज काय सांगावं म्हणे, मागच्याच उन्हाळ्यात मला डेंगू झाला, प्लेटलेट काउंट कमी झाला, WBC कमी झाला, मला ऍडमिट केलं, D5 दिलं, DNS दिलं, अॅमिकासिन सोडलं, डायक्लोडेक्झा सोडलं म्हणे, सगळं सलाईन मध्ये सगळं सोडलं म्हणे मला. महाराज माझा एक प्रॉब्लेम आहे हो, तुमच्याकडे लोक प्रश्न विचारला आले. अहो मला दर पावसाळ्यात कावीळ होती हो, पिवळी कावीळ, काय भानगडी म्हणे. आता म्हटलं याला बोलू द्या आता जरा, आबाया उठ पाड की नीचे. मला म्हणे मी आजारी पडतो. म्हणलं बरोबर आहे. म्हणलं मग तुमचे काही फॅमिली डॉक्टर असं का नाही? म्हणे हा आहे ना आमचे फॅमिली डॉक्टर कडलक सर, आमचे फॅमिली डॉक्टर आहे म्हणे. नसले कडलक सर तर आंबरे डॉक्टरकडे, 2 डॉक्टर सोडून मी कोणाकडे जात नाही म्हणे. त्यांना आपलं सारं माहिती आहे म्हणे, कडलक सर आणि आंबरे सर. म्हणलं बरं. म्हणलं मग कडलक सर आणि आंबरे सर, तू आजारी पडल्यावर केव्हा गेलो वर्ष, तू किती वेळा आजारी पडतो? अहो 5-50 वेळा आजारी पडतो म्हणे मी. म्हणलं मग दरवेळेस गेल्यावर तुला एकच इंजेक्शन टोचित असेल. महाराज म्हणे तुम्हाला काही ऍडमिट लागले काय म्हणे. म्हणलं काय आलं? एकच इंजेक्शन कसं काय देईल? म्हणलं नाही तर एकच इंजेक्शन देत असेल ना. नाही हो म्हणे, मला डेंगू झाला तवा D5 दिलं, DNS दिलं, अॅमिकासिन सोडलं म्हणे, डायक्लोडेक्झा सोडलं म्हणे, आणि तुम्हाला काय सांगू म्हणे, मला दररोज 3 प्रकारच्या 3 गोळ्या घ्याव्या लागतात म्हणे. मला बीपी म्हणे, रक्त पातळची गोळी, बीपी पण आहे, रक्त पातळची गोळी, आणि शुगर आहे म्हणे, मला ग्लायकोमॅटच्या पण गोळ्या खावा लागतात. सगळे नावं सांगून तो मला मोकळा झाला. म्हणे नाही असं कसं काय म्हणे, जसा आजार तसं इंजेक्शन म्हणे. आता मला ग्लायकोमेट नावाची गोळी शुगरवर चालते, बीपीची गोळी वेगळी. म्हटलं मग जसा आजार म्हणे असं कसं काय चालेल, वेगवेगळा आजार तसं वेगवेगळं औषध राहतं. म्हणलं आता बरोबर सापडला. म्हणलं आजार जसा वेगवेगळा आणि औषध जसं वेगवेगळं, तसं जशी भक्ती तसा देव. काय? जशी भक्ती तसा देव. प्रत्येक देवांकडे वेगवेगळं डिपार्टमेंट आहे. जसं आजारी पडल्यानंतर प्रत्येक आजाराला वेगवेगळं औषध असतं, तसा देव सुद्धा आहे बरं का माता माऊल्यांनी. जशी भक्ती तसा देव. गणपती बाप्पाकडे विघ्न हरण्याचं काम आहे. प्रत्येक देवाकडे वेगवेगळं डिपार्टमेंट आहे. आता आपले झाले असं 5 गुरुवार माग झाले ना. आता संक्रांत पण वाण पण वाटले असं भरपूर. बाई ये ना मला चाळण दिली, पण ती खालून गळकीच नाही गेली बाई, काय नाही असं बघा. म्हणून भक्ती आपली तशी असली पाहिजे. भक्ती जर चांगली असेल ना महाराज, परमेश्वराचं नामच, कारण देव आहे हृदय मंदिरी शोधून पाय, नाना रूपे नटला हरी, भरून ओरला चराचारी. देव चराचरात सामावला येऊ. हिरण्य कश्यपोने माता कयदू पुत्र भक्त प्रल्हाद, चराचरात देव. तुम्हाला याचं उदाहरण सांगतो. चराचरात देव सामावलेला आहे. भक्त प्रल्हाद आणि माता कयदू, हिरण्य कश्यपू आणि माता कयदू पुत्र भक्त प्रल्हाद. आता हिरण्य कश्यपूच्या नगरीमध्ये देवाचं नाव घ्यायची मना होती. त्याने दंडीच पिटवली होती. तशी व्हॉट्सअपला मेसेज टाकून दिले होते, आपल्या नगरीत देवाचं नाव अजिबात कोणी घ्यायचं नाही म्हणे. पण माता माऊल्यांनो, जो अख्खा गाव चालितो ना, जो गावाचा सरपंच राहतो, जो अख्खा गाव चालितो, ज्याची अख्खी सोसायटी ऐकती, त्याच्याच घरात भानगड राहते. त्याच पोरग त्याचं ऐकत नाही. देवानी बरोबर भानगड करून ठेवली. हिरण्य कश्यपूनं काय केलं? दौंडी पिटवली, माझ्या नगरीत देवाचं नाव कोणी घ्यायचं नाही. पण भानगड त्याच्याच घरात होती. त्याचाच पोरगा भक्त प्रल्हाद नेहमी नारायण 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 करायचा. हा वैतागला. हा म्हणे अख्खा गाव माझा घोषणा देतो, माझ्याच घरात नेमकी अशी काय भानगड झाली? अख्खा गाव माझं ऐकतो, पण माझ्याच घरात भक्त प्रल्हाद सारखं नारायण नारायण नारायण. मग येणे काय केलं? याचं नारायण नारायण बंद व्हाय करता उकळत्या तेलाच्या कडे टाकलं. काहीच झालं नाही. हत्तीच्या पायाखाली दिलं, काहीच झालं नाही. उंच कडेलोट केला, काहीच झालं नाही. वैतागला शेवट. आणि वैतागला आणि राजदरबारामध्ये उभा असताना वैतागून त्याला विचारलं, अरे तुझा देव नेमकी कुठं आहे? भक्त प्रल्हादाने सांगितलं, येऊ म्हणे काष्टी पाशाने सकळ आहे वनमाळी जेथे तेथे.
माझा देव चराचरात सामावलाय, माझा देव दगडात आहे, माझा देव पाण्यात आहे, अरे सगळीकडे माझा देव आहे. भक्त प्रल्हाद खांबापाशी उभे होते. तिने विचारलं, या खांबात तुझा देव आहे का? भक्त प्रल्हादाने मांडव लावली आणि खांबावरती लात मारली दुर्जने, स्तंभे नारायण पगरटले. अहो लात मारली तशी आवाज झाला आणि नरसिंह रूप भगवंताने घेतलं आणि हिरण्यकश्यपूचा वध केला. महाराज आता स्थिती ध्यानात घ्या, मला काय सांगायचं. नुसतं विचारलं खांबात देव आहे का, मान हलवली, किती 5-10 सेकंदाचा टायमिंग असेल, देवाला हायस्ट त्या स्थितीत खांबात यावं लागलं. मग देव जेवत होते का आराम करत होते, देवाला काही सेकंदात यावं लागलं. काय ताकद आहे महाराज भक्तीची. भक्ती अशी असावी, नाही तर आपली नाही महाराज, भगवंताची भक्ती अशी असली पाहिजे. अरे जगद्गुरु तुकोबरायांची काय भक्ती होती. जगद्गुरु तुकोबराय जर पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला गेले ना, पांडुरंगाने मान खाली घालावी, पांडुरंगाने, इतकी भक्ती होती देवाची. रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत, रात्रंदिवस कळत नव्हतं, इतके नामस्मरण त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी घ्यायचे.